यात्रा मैदानाची समोरची आणि फक्त आव्हान द्यायचं राहिलं आपण एकदा कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबाला एकदा विनंती केली आव्हान आणि भक्ताची हा जन्म जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुमचं चौगुले साहेबाचं भाईचं नाव ह्या यात्रा मैदानावर राहील पार्किंग। आज पालकमंत्र्यांनी यात्रा मैदान येथे पाहणी केली, नेमकं काय आश्वासन देण्यात आलं पालकमंत्री? पालकमंत्री साहेबांनी सांगितलं तुमच्या अहवालाची पूर्ण तरतूद केली जाईल, भक्ताची व्यवस्था केली जाईल आणि मी संध्याकाळी कलेक्टर साहेब आणि तहसीलदार शिवाय यांच्याशी बोलून यात्रा मैदानाचा विषय फायनल करतो। सध्या यात्रा मैदानाचा विषय कुठपर्यंत आलेला आहे? सध्या आर्ग्युमेंट झालेले आहे, अहवाल तयार होत आहे। हे तहसीलदार साहेबाच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, 2 ते 3 तारखेपर्यंत कलेक्टर साहेबांकडे अहवाल सुपूर्द होईल। यात्रा मैदान हा भक्तांसाठी खुला होईल का? होणार, कारण निस्वार्थी भावनेने केलेला आहे। हो, आईची सेवा काही गैरप्रपंचासाठी केलेलं नाही, भक्तांसाठी ही यात्रा मैदान केलेलं आहे। स्वतः पालकमंत्री हे चालत येऊन यात्रा मैदानाची पाहणी केली, आपल्या भक्तांकडून त्यांचं कसं वाटतंय की नेमके आपले पालकमंत्री रस्त्यावर उतरले? पालकमंत्र्यांना आई तुळजाभवानीवर श्रद्धा आहे आणि पालकमंत्र्यांनी विकास आराखडा पूर्ण बघितलेला आहे। अख्ख्या तुळजापूर शहरात भाविकांसाठी सुलभ आणि 1 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या मंदिराची पार्किंगची व्यवस्था ह्या मैदानाशिवाय दुसरं कुठलंही मैदान नाही तुळजापूर शहरात। आज धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री हे तुळजापूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी तुम्हाला तिथं आश्वासन दिल्यानंतर चालत पार्किंगवर आलेले आहेत, काय आश्वासन दिले पालकमंत्री? आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर तुमच्या मागण्या आम्ही पुरी करू आणि मागे पण आम्ही 25 तारखेला दिले होतं, तर ते आता आमचं काम कमीत कमी 98% झालेलं आहे। तर आता आमचं हे काम होणारच हे आम्हाला नक्की माहीत झालेलं आहे, म्हणजे की येथे यात्रा मैदान होणार आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन हे नाव देणारच आणि पालकमंत्र्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं म्हणल्यानंतर हे होणारच हे आम्हाला खात्री आहे। पालकमंत्री हे पायी आल्यानंतर काही आशेची किरण व्यक्त झाली का? आशाची किरण व्यक्त तर आम्ही आशा केलेलीच आहे, आम्ही सगळ्यांनी आशा केलेली आहे की यात्रा मैदान व्हावं म्हणून, हीच आमच्या आशाचे किरण आहे आणि ते आशाचे किरण पालकमंत्री पूर्ण करणार हे आम्हाला माहित आहे।